मनसेचे यशवंत किल्लेदार यांनी मोठं शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज भरला। यावेळी त्यांनी प्रबोधनकारांच्या पुतळ्याला अभिवादन करत ढोल ताशाच्या गजरात मिरवणूक काढली। तर यावेळी मोठ्या प्रमाणात त्यांनी शक्ती प्रदर्शन केल्याचं पाहायला मिळते। त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी मनोज कुलकर्णी यांनी। आपल्यासोबत मनसेचे उमेदवार आहेत। शक्ती प्रदर्शन करत तुम्ही जात आहात, युती झालेली आहे, कशा प्रकारचा सामना होईल काय वाटतं? सामना एकतर्फी होईल। नेमका कुठल्या समस्या असणार ज्याला तुम्ही प्राधान्य देणार? दादरमध्ये प्रदूषणाची समस्या आहे, ट्रॅफिकची समस्या आहे, पाण्याची समस्या आहे, अनेक समस्या ज्या बेसिक समस्या सुद्धा सुटलेल्या नाही आहेत त्याच्यावरच मोस्टली आम्हाला लक्ष केंद्रित करायचं आहे आणि त्या अगदी सुतासारख्या सुरळीत सुटण्यासारख्या गोष्टी आहेत पण सोडत नाहीत, त्याच्यावर कॉन्सन्ट्रेट करून आम्ही काम करू। युती झालेली आहे, मनोमिलन झालेलं आहे, जे शिवसेना युबीटीचे कार्यकर्ते सुद्धा आणि पदाधिकारी सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत, कशी भावना आहे आता? माझ्यासाठी हा खूप भावूक क्षण आहे, कारण मी विद्यार्थी दशेपासून शिवसेनेत काम केलेलं आहे, एकत्र आम्ही सगळ्यांनी मिळून काम केलेलं आहे। महेश असो किंवा अन्यही सगळे शिवसैनिक पदाधिकारी आहेत, आम्ही एकत्र काम केलेलं आहे आणि मला 20 वर्षानंतर पुन्हा त्यांच्यासोबत काम करायला मिळतं आहे आणि अचानक हा एक माझ्यासाठी खरंच भावनिक क्षण आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट ओमप्रकाश मनोज कुलकर्णी, झी मीडिया, मुंबई।